झालं. त्या काळी बायकांनी उंबरठा ओलांडण्याची पद्धत नव्हती. स्त्री पुरुष उच्च नीच यांचा लय भेदभाव होता. त्यावर एकच मार्ग होते, मुलींचे शिक्षण. तोच ध्यास ज्योतिरावांच्या मनात होता. एक वेळेस ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना येऊन म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे, सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट, बिकॉज वुमेन एज्युकेटेड ऑल हाऊस एज्युकेटेड. पण हे माणसं वुमेन्सला घराच्या बाहेरच नाहीत पडू देत. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते माझ्याजवळ पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून तुझा अभ्यास मी घेणार. झालं. काना मात्रा वेलांटी आकार उकार बेकबे वेदनुचार बेत्रिक्षा हाच माझा ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य रचायलाही शिकले. आणि अशातच 1 जानेवारी शनिवारी 1 जानेवारी 1848 ला भेडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिकाही झाले. शेळपाटासारखं जगलात तर काम तमाम होईल, जर वाघासारखं जगलात तर लाभ होईल. पण या धर्माचं वाटतं, पण या समाजाचं वाटतं धर्म बुडाला म्हणून कोणते कुई सुरू होतील. एखादं सामान्य माणूस शिकला म्हणून कोणता धर्म बुडतोय. चिखल फेकला मी सहन केलं, शेण फेकलं मी सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. अचानकच एक गतिकर माझ्या समोर येऊन मला म्हणाला, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या लेकी बाईंना शिकवायचं बंद कर. तुला तुझे अब्रूप्यारी आहे का ते शिक्षण? त्याला माहित नसावं, आम्ही ज्योतिराव पहिलवानाच्या पत्नी आहोत. अशी धरली सांडकण वाजवली आणि त्याला बचावलं. आत्ता आलास थोबाड फुटले, परत आला तर तुझ्या रक्ताने सगळी धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची असो, तिने बळी द्यायची. नवरा वारला म्हणून तिने सती जायचं. तिचा नवरा वारला त्यात तिचा काय दोष असणार आहे? आणि यासाठीच आम्ही काम केलं. इंग्रजांनी सती प्रथा बंद केली आणि विधवा काशीबाई यांचाच मुलगा म्हणजे यशवंतराव आम्ही दत्तक घेतलं. तिथं तुरु धावण्याने अंगठ भरून यायचं. त्याला मोठं केलं आणि डॉक्टर बनवलं. अशातच पुण्यात प्लेग हा रोग होता आणि मी यशवंताला म्हणाले, यशवंता, आता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं आणि आम्ही रुग्णांचा उपचारही केला. पण प्लेग हा रोग सर्व संसर्ग होता. तो कधी ना कधी मलाही होणार होता. पण आम्ही जगलोय यासाठीच ना, म्हणून मरणात तुझं स्वागत आहे. अशातच आमच्या 18 शाळा झाल्या. सती प्रथा, केशव अंत आणि या सर्वांवरच आमचा विजय झाला. पण आनंद होता या बाया शिकल्याचाच ना, म्हणून म्हणा, विद्येविना मती गेली, मतीविना निधी गेली, मतीविना निधी गेली, निधीविना गती गेली, गतीविना शुद्ध खिचले. आणि एवढा सगळा अनर्थ एका अविद्येने केला. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. आजी आजोबाची इच्छा नाही की माझा जन्म व्हावा. बाबा, मला माहितीये तुम्हाला भैया पाहिजे म्हणून तुम्ही आईला दवाखान्यात घेऊन गेला होतात ना. मोठमोठ्या मशीन पाहून घाबरले ना मी. आई, मला जगायचंय ग. फक्त एक जन्म देऊन बघ, तुझं नाव अख्ख्या जगात मोठं करायचंय ग आईवर. चला तर मोडून टाकूया अन्याय अत्याचाराचे मनगटे. चला